नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढे पण आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर अजूनपर्यंत आमचे अगोदरचे व्हिडिओज वगैरे पाहिले नसतील तर प्लीज तुम्ही आमच्या अगोदरचे व्हिडिओ पहा. तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. मागील व्हिडिओज बघितल्यावर तुम्हाला कळेल की आमची शिकवण्याची पद्धत कशी आहे, काय आहे. तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच काय ते करा. तुम्ही म्हणत असाल की हा चॅनल फक्त इंग्रजीसाठी आहे, स्पीकिंगसाठी आहे. तसं नाही आहे. हा चॅनल सर्वांसाठी आहे, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत. मग ते स्पर्धा परीक्षा असो, शालेय विद्यार्थी असो किंवा इंग्रजी शिकणाऱ्याची आवड असणारे असो, व्यावसायिक असो, ज्यांना इंग्रजीची आवड आहे त्यांच्या सर्वांसाठी हा चॅनल महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अगोदर खूप बघितलेले आहेत, वर्ड्स बघितलेले आहेत, ग्रॅमॅटिकली पण बघितलेलं आहे. सगळं बघितलेलं करत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता आपण थोडा वेळ काय करू, आपण थोडे शब्दांच्या गोष्टी पाहू. म्हणजे इंग्रजी जे शब्द आहेत ते कसे आलेत, इंग्रजीमध्ये काय आले ते आता आपण बघू. तोचपर्यंत कसं आतापर्यंत आपण खूप अभ्यास वगैरे हे करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता थोडं रिलॅक्स करूया. थोडे 2-3 व्हिडिओज आहेत ते आपण शब्दाच्या मजेदार गोष्टी आहेत त्या वाचूया आणि त्याप्रमाणे बघू. आता पहिल्यांदा कसं आलेलं आहे बघूया. काही शब्दांच्या मजेदार गोष्टी म्हणजे आता बघू. पहिला आहे तो अल्फाबेट. अल्फाबेट म्हणजे मुळाक्षरे कशी आलेली आहेत, म्हणजे अल्फाबेट कसं आलेलं आहे हे मराठी ह्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये. तर बघू. बघ आता जशी आपल्या मराठीमध्ये बाराखडी अ आ इ ई पासून सुरू होते तशी ग्रीक बाराखडी अल्फा बेटा गॅमा डेल्टा अशी सुरू होते. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक लँग्वेजमध्ये अशी वेगवेगळी सुरू होते. आपली अ आ इ ई पासून होते. दुसऱ्या लँग्वेजमध्ये आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं, आपल्या इंग्रजीमध्ये बघायला गेलं तर ABCD पासून सुरू होते, बरोबर ना. तशीच ग्रीक बाराखडी ही अल्फा बेटा गॅमा डेल्टा अशी सुरू होते. यातील अल्फा आणि बेटा या दोघांना जोडून बनलेला शब्द आहे. आता अल्फा आणि बेटा मिळून बनलेला शब्द कुठला आहे तर अल्फाबेट आहे. अल्फाबेटला काय म्हटलं जातं तर मुळाक्षरे म्हटलं जातं. आणि मुळाक्षरांना अल्फाबेट म्हणणं तर समजण्यासारखंच आहे, कारण आपण कुठल्याही भाषेत अल्फाबेट शिकतो म्हणजे दुसऱ्या भाषेत त्या भाषेत अल्फाबेटा शिकतो. म्हणजे आपण ग्रीक भाषेप्रमाणे जर धरायचं झालं तर अल्फा बेटा गॅमा डेल्टा असं करत जातो, म्हणजे क्रम शिकत जातो. म्हणजे आपल्या मराठीमध्ये कसं अ आ इ ई असं शिकत जातो, तसंच इंग्रजीमध्ये कसं शिकत जातो आपण ABCD. म्हणजेच आपण काय शिकत जातो, मुळाक्षरे शिकत जातो. म्हणून इथे अल्फाबेट हे नाव पडलेलं आहे. आणि हे नाव कशामुळे पडलेलं आहे तर ग्रीक बाराखडीमुळे. ग्रीक बाराखडी आहे त्याच्यामुळे हे नाव पडलेलं आहे. आलं लक्षात. हे झालं अल्फाबेटचं. आता आर्गसाईट म्हणजे काय, तीक्ष्ण दृष्टी असलेला, सावध, जागरूक, दक्ष असा याचा अर्थ होता. आता इथे एक गोष्ट आहे ती आपण बघणार आहोत. बघा, एका राक्षसाच्या नावावरून हा शब्द इंग्रजीत आला. आर्गस नावाचा एक राक्षस होता. हा राक्षस खूप अवाढव्य होता. महत्त्वाचे म्हणजे या राक्षसाला तब्बल 100 डोळे होते. तो जरी झोपला असला तरी त्याचे काही ना काही डोळे हे नेहमी उघडे असायचे. अशा या राक्षसाच्या डोळ्यावरूनच ओळखल्या जाणाऱ्या नावापासून बनलेला शब्द म्हणजे आर्गस आहे. या शब्दाच्या अर्थाचा तुम्ही अंदाज लावू शकता. म्हणून आर्गसाईटचा अर्थ हा तीक्ष्ण दृष्टी असलेला, सावध, जागरूक, दक्ष असा केला जातो. म्हणजे हा जरी राक्षस झोपला असला तरी त्याचे थोडे ना थोडे डोळे हे उघडे असायचे. म्हणजे काय असायचा, तो जागृत असायचा. म्हणजे त्याला पूर्ण झोपायचा नाही. त्याच्यावरून हे कसं झालेलं आहे, तीक्ष्ण दृष्टी असलेला, सावध, जागरूक, दक्ष असा हा शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे शब्द तो आहे बायकॉट. बायकॉट म्हणजे बहिष्कार
घालणे. आता बॉयकॉट हा शब्द बाहेरच्या देशातून आलेला शब्द आहे व हल्ली तो आपल्याला आता इथे पण स्टोरीज आहे ती बघू आपण. बॉयकॉट हा शब्द बाहेरच्या देशातून आलेला शब्द आहे व हल्ली तो आपल्या भारतातही प्रसिद्ध होत आहे. पण या शब्दामागे पण एक छान गोष्ट लपली आहे. चला मग पाहूयात. आता कॅप्टन चार्लस बॉयकॉट नावाचा एक माणूस होता. तो जमीन जुमल्याचे काम करायचा. एका आयरिश सरदाराच्या जमीन जुमल्याचे काम तो पाहत होता. म्हणजे एक एजंट होता. सन 1880ची एक घटना आहे. कॅप्टन चार्लस बॉयकॉट भाडेकरू कडून भाडे वसूल करायचा. त्यावेळी बॉयकॉटने केलेल्या जबर भाडेवाढीच्या निषेधार्थ भाडेकरूंनी त्यांच्यावर बहिष्कार घातला. तेथील स्थानिक दुकानदारांनी पण त्याच्याविरुद्ध कडक भूमिका घेतली. त्यांनी त्याला काहीही विकणं बंद केलं. त्यांची मालमत्ता नष्ट करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे कॅप्टन चार्लस बॉयकॉट खूप घाबरला व शेवटी तो आयर्लंड सोडून इंग्लंडला पळून गेला. पण जाता जाता तो आयर्लंडला व संपूर्ण जगाला एक शब्द देऊन गेला, तो म्हणजे बायकॉट. बायकॉटचा अर्थ बहिष्कार घालणे असा होतो. म्हणजे आपण एखाद्यावर बहिष्कार घालतो किंवा एका वस्तूवर बहिष्कार घालतो, याचाच अर्थ आपण त्या गोष्टीला, व्यक्तीला काय करतो, बायकॉट करतो. म्हणजे कॅप्टन चार्लस बॉयकॉट याच्या नावावरून हे नाव पडलेलं आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आताच्या आपल्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये पण हा शब्द खूप प्रचलित आहे. बायकॉट घालतात म्हणजे त्याच्यावर बहिष्कार घालतात. हा शब्द आपल्या सतत काय येत असतो, ऐकायला येत असतो. म्हणजे तुम्हाला कळलं असेल, म्हणजे आयरिशपासून हा शब्द मिळालेला आहे. जो आयरिश सरदार होतो, आयरिश सरदारकडे जो कामाला होता कॅप्टन चार्लस बॉयकॉट, त्याच्यावरून हे आलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला कळतं. म्हणजे तो पळून गेला आणि त्याच्यानंतर ते नाव तो देऊन गेला आपल्याला, त्यालाच बायकॉट म्हटलं जातं. आता नेक्स्ट आहे ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट म्हणजे फराळ, नाश्ता, न्याहारी. हा पण शब्द कसा आला, तर ब्रेकफास्ट हा शब्द आपल्या सर्वांना माहीत आहे. हा शब्द दोन वेगवेगळ्या शब्दांना जोडून बनलेला आहे. ते म्हणजे ब्रेक आणि फास्ट. बघा, ब्रेक आणि फास्ट हे दोन शब्द जोडून बनलेला हा एक शब्द ब्रेकफास्ट आहे. पहिला शब्द पाहिला तर ब्रेक म्हणजे काय होतं, मोडणे होतं, आणि फास्ट म्हणजे उपवास होतो. आता ब्रेकफास्ट आपण सकाळी करतो, बरोबर ना. म्हणजे रात्री जेवतो, त्यानंतर रात्रभर आपण काहीही खात नाही. म्हणजे एका अर्थाने आपण काय करतो, रात्रभर उपवास करतो व सकाळी तो मोडतो, म्हणजे ब्रेकफास्ट करतो. म्हणजे सकाळी तो मोडतो म्हणजे काय होतं, आपल्याला जो उपवास असतो तो मोडला जातो आणि त्यानंतर आपण ब्रेकफास्ट करतो, म्हणजे फराळ, नाश्ता, न्याहारी करतो. म्हणून हा शब्द आहे तो ब्रेकफास्ट असा आहे. त्याच्यानंतर सीलिंग. सीलिंग म्हणजे छत. आता सीलिंग हा शब्द हा मुळात फ्रेंचकडून आला आहे. फ्रेंचकडून आलेला आहे, कारण फ्रेंच भाषेमध्ये सीलपासून हा शब्द बनला आहे. आता सीलला काय म्हटलं जातं, फ्रेंच शब्दाचा अर्थ तर आकाश असा होतो. आपण सर्वजण आकाश या एका छताखाली राहतो. म्हणजे सगळ्यांच्या डोक्यावरती आकाश हे एकच छत आहे. त्याच्यानंतर तसं झालं, त्यामुळे काय झालं तर पूर्वीचे लोक आकाशच आपले खरे छत आहे असे समजत होते. या आकाश शब्दापासूनच छत हा शब्द बनला आहे. त्याच्यानंतर आपण घराला बांधतो ते छत झालं आपलं, असं करून तो शब्द आलेला आहे. म्हणून काय, सिलिंगला काय म्हटलं जातं, छत म्हटलं जातं. हा फ्रेंचकडून आलेला आहे. आता आपण बघायला गेलो तर जास्तीत जास्त शब्द हे फ्रेंच, त्याच्यानंतर स्पॅनिश असेल, लॅटिन असेल, त्याच्यानंतर आयरिशमधून हा आलेला आहे, फ्रेंचकडून आलेला आहे, असे वेगवेगळ्या ह्याच्याकडूनच आलेले आहेत जास्ती ते शब्द, आणि त्यावरूनच ते तयार झालेलं आहे. आता बघा, सीलिंग झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते क्लायमेट आहे. क्लायमेट म्हणजे काय होतं, ते हवामान होतं. आता क्लायमेट म्हणजे काय, तिथे पण एक गोष्ट आहे. या शब्दाची गोष्ट पण खूप इंटरेस्टिंग आहे. समुद्र विस्तीर्ण आहे व तो खूप दूरवर पसरलेला आपण पाहतो. समुद्र कुठून सुरू झाला व कुठे संपला हे आजपर्यंत कोणी शोधून काढू शकले नाहीत किंवा शकला नाही, कारण तो अमर्याद आहे व त्याला अंत नाही असं सर्वजण मानतात. आपण जर समुद्रावरून जाणाऱ्या जहाजाकडे लक्ष केंद्रित केलं तर काही काळानंतर ते जहाज आपल्याला दृष्टीच्या पलीकडे जाते व दिसेनासे होते.
असंच त्यावेळी ग्रीक लोकांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांना असा समज झाला की समुद्र हा समांतर नसून तो काही प्रमाणात उताराकडे झुकलेला आहे, म्हणजे समुद्रात उतार आहे, त्यामुळे जहाज दिसत नाही असं त्यांना वाटलं. या उतारासाठी ग्रीक लोकांनी त्याला क्लिमा हे नाव दिलं. त्यांना असं पण वाटायचं की समुद्रात जो उतार आहे तो हवामानावर पण परिणाम होतो, हवामानावर पण तो परिणाम करतो. हा उतार व त्यासोबत हवामान या दोन गोष्टींना त्या लोकांनी असं काय जोडून टाकलं की त्यामुळे एका वेगळ्या शब्दाचा जन्म झाला. तो शब्द म्हणजे क्लायमेट. आणि क्लायमेट म्हणजेच काय आहे? हवामान आहे. असं हा म्हणजे कुठल्या लोकांकडून मिळाला आपल्याला हा शब्द? तर ग्रीक लोकांचा असा समज होता. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, हा शब्द क्लिमा मिळाला. क्लिमानंतर असं ते जोडून क्लायमेट हे करून त्यांनी तो शब्द तयार केला आणि त्यानंतर फायनली आपल्याला मिळाला शब्द तो क्लायमेट. क्लायमेट म्हणजे हवामान. आपल्याला लक्षात येताना आणि इंटरेस्टिंग आहेत गोष्टी, तुम्हाला माहिती नसतील किंवा माहिती असतील त्याप्रमाणे आम्ही सांगतो. आता सातवं काय आहे? क्लोव म्हणजे काय? लवंग. हे आपल्याला माहिती आहे. आता क्लोव हा शब्द कशामधून आला आहे? तर लॅटिन भाषेतून आला आहे. लॅटिन भाषेतील क्लोविस या शब्दापासून हा शब्द बनला आहे. लॅटिन भाषेत क्लोविसला खिळा असं म्हटलं जातं. क्लोविसला काय म्हटलं जातं? खिळा असं म्हटलं जातं. आणि खिळ्याकडे आपण जर निरखून पाहिलं तर आपणास त्यात साम्य दिसेल. लवंग पण खिळ्यासारखेच दिसते, त्यामुळे त्याला क्लोव हे नाव पडले असावे असं काही लोक म्हणतात. पण हेच सत्य आहे असं पण आपण म्हणू शकत नाही. आता म्हटलं जातं, आता रियालिटी काय आहे, खरं काय आहे ते आपल्याला माहिती नाही. पण बघायला गेलं तर विचार केला तर आपण पण विचार केला तर लवंग पण बघा खाली असं टोक कसं असतं आणि वर असा खिळ्यासारखं ते चपटक असं असतं. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की क्लोव, लवंग आणि खिळ्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. त्याच्यावरून हा शब्द पडला असेल असं लोकांचा अंदाज आहे. तो असू पण शकतो. पण हा कशातून आलेला आहे? तर लॅटिन भाषेतून आलेला आहे. तर नेक्स्ट 8वा आहे कॉमरेड. कॉमरेड म्हणजे साथीदार, मित्र, सोबती. आता आपल्याला कदाचित माहीत नसेल की कॉम्रेड हा शब्द 1, 2 नाही तर तब्बल किती भाषेतून बनलेला आहे? तर 3 भाषा मिळून तो बनलेला आहे. कसं काय? तर ते आता पाहूया. तर लॅटिन भाषेचा पहिल्यांदा हा शब्दाशी अर्थ येतो, संबंध येतो. तर लॅटिन भाषेत काय? कॅमेरा हा कमरा शब्दाचा अर्थ खोली, रूम असा होतो. कमरा होता, कॅमेरा होतं, पण लॅटिन भाषेमध्ये कमरा म्हटलं जातं त्याला, म्हणून रूम असा होतो. आपल्याला पण माहीत आहे कमरा म्हणजे रूम आहे. त्याच्यानंतर हा शब्द स्पॅनिश भाषेत कमरा असा बनून गेला. आता कॅमेरा म्हटल्यावर आपल्याला कळेलच, म्हणजे की आता हे बघा, खोली, कॅमेरा हा शब्द खोली असा हा शब्द बनतो. त्याच्यानंतर हा शब्द काय झाला? स्पॅनिश भाषेत पण काय झालं? ते कमरा झाला, त्याचा कमरा असा बनून गेला. लॅटिन भाषेत काय झालं? कॅमेरा असं झालं, खोली असा शब्द झाला. स्पॅनिश भाषेत त्याचा कमरा असं झाला, CAMARA असा बनून गेला. आणि कमराचा अर्थ आपल्याला माहितीच आहे की इंग्रजीमध्ये आपण कमरा कशाला म्हणतो? तर आपल्या राष्ट्रभाषा हिंदीमध्ये पण आपण कमरा म्हणजे खोली असा होतो. या शब्दापासून नंतर कॅमेराडा हा शब्द बनवण्यात आला, ज्याचा अर्थ खोली मित्र म्हणजे रूममेट होतं. असा हा प्रवास करत करत शेवटी आपल्याला कॉमरेड हा शब्द मिळाला, ज्याचा अर्थ होतो साथीदार, मित्र, सोबती. असं म्हणजे स्टेप बाय स्टेप करत करत तो आला. पहिला लॅटिन भाषेमध्ये कॅमेरा असं झाला, त्याच्यानंतर स्पॅनिश भाषेमध्ये कमरा झाला, आणि कमरा म्हणजे हिंदीमध्ये पण त्याला कमराच म्हटलं जातं, बरोबर ना? असं करत करत तो आला आणि त्याचं लास्टला ॲट द एंडला कॉमरेड म्हणजे साथीदार, मित्र, सोबती असा शब्द झाला. इंटरेस्टिंग तुम्हाला वाटत असतील गोष्टी, कारण इंटरेस्टिंगच आहेत, त्यामुळे लक्ष द्या. त्याच्यानंतर 9वं आहे डायनोसॉर. डायनोसॉर म्हणजे भीतीदायक. हा पण कसा आहे? एक छान असा शब्द आहे आणि छान अशी एक
अशी स्टोरी म्हणजे स्टोरी असं नाही आहे, कसा घेतला आहे तो बघा. इंग्रजीतील बहुतेक शब्द हे आपल्याला माहिती आहे, सांगितलेलं आहे होते. ग्रीक, लॅटिन, स्पॅनिश, फ्रेंच या भाषेतूनच परिवर्तन करून ते आलेले आहे. त्यामुळे या शब्दाचा त्या भाषेवर पण छाप आहे. आता डायनासॉर हा शब्द पण ग्रीक भाषेतील डायनॉस आणि सरस या दोन वेगवेगळ्या शब्दापासून बनला आहे. या दोन शब्दाचा अर्थ पाहिल्यावर आपणास कळतं की या नेमका अर्थ काय होतो. तर ग्रीक भाषेत डायनॉसला काय म्हटलं जातं, तर भीतीदायक म्हटलं जातं. भीतीदायक व स्वरसचा अर्थ होतो सरडा. आता भीतीदायक सरडा, आता सरडा तर आपल्याला माहिती आहे, तर भीतीदायक सरडा होऊ शकत नाही ते, बरोबर ना. तेच दिलं आहे बघा. आता या दोन शब्दांना जोडलं असता आपणास मिळतो भीतीदायक सरडा. तो काय भीतीदायक सरडा नसतो, पण आपण जर वाचलं असेल आणि आपल्याला माहितीच आहे कॉमनली, कारण आपण फिल्म्समध्ये बघतोय, त्याच्यानंतर एपिसोड पण बघितलेला आहे की आपल्यासमोर एक महाकाय प्राणी डोळ्यासमोर येतो. डायनॉसॉर म्हटल्यावर तो सरड्यासारख्याच प्रजातीचा एक महाकाय प्राणी आहे. त्याचे पिक्चर पण आपण पाहिले आहे, बरोबर. त्याचं कोण आहे, तो डायनॉसॉर आहे. हा प्राणी नक्की भीतीदायक व विनाशकारी प्राणी होता हे आपणास सांगायला नको, म्हणूनच त्याला भीतीदायक असं पडलेलं आहे. सरड्यासारखंच प्रजातीचा तो आहे आणि डायनॉसॉर म्हटलं जातं, त्याच्यामुळे त्याला पण तेच नाव पडलं. आलं लक्षात. हे झालं डायनॉसॉर. त्याच्यानंतर 10th आहे डिझास्टर. डिझास्टर म्हणजे संकट, आपत्ती. आता डिझास्टर हा शब्द कसा आला, तर डिझास्टर हा शब्दाचा अर्थ आपणास माहीत आहे, पण हा शब्द नेमका कसा जन्माला आला ते आपणास माहीत नाही. चला तर आपण आता पाहूया. हा शब्द पण ग्रीक भाषेतूनच आला आहे. पूर्वीचे ग्रीक लोक हे सात्विक धर्मीय होते, म्हणून त्यांचा देवावर खूप विश्वास होता. ग्रीक भाषेत पाहायला गेलं तर एस्टरचा अर्थ होतो तारा. एस्टर म्हणजे तारा. आणि पूर्वीच्या काळात जे ग्रीक लोक होते ते देवाची पूजा करायचे. देवाची पूजा करायचे म्हणजे ताऱ्यांची पूजा करायचे, कारण ताऱ्यांना ते काय मानायचे, देव मानायचे. आणि त्यांचा असा दृढ विश्वास होता की ते जर ताऱ्याची किंवा देवाच्या त्या ताऱ्याच्या किंवा देवाच्या मर्जीविरुद्ध गेले की देवाचा काय होईल, कोप होईल आणि आपल्यावर मोठं संकट आणि आपत्ती येईल, असं म्हणून त्यांनी ताऱ्याचा अर्थ काय झाला, एस्टर होतो. आता ते एस्टर या ताऱ्याची पूजा करायचं. आता त्याच्यावर जर कोप झाला तर त्यामुळे काय येईल, संकट येईल, आपल्याला आपत्ती येईल. म्हणून काय झाला, तर एस्टर हा शब्द होतो ताऱ्याचा, आणि विरुद्ध जाणे म्हणजे काय होतं, डिस होतं. डिस आणि एस्टर म्हणजे विरुद्ध, असे दोन्ही मिळून बनला शब्द तो डिझास्टर. म्हणून या शब्दाचा अर्थ डिझास्टर म्हणजे संकट, आपत्ती. एस्टर म्हणजे तर तारा आहे तो, आणि डिस म्हणजे त्याच्या विरुद्ध स्थिती, म्हणजे त्याच्या जर विरुद्ध गेलो आपण तर काय येईल, आपल्याला संकट येईल, आपत्ती येईल. असं करून त्यांचा तो डिझास्टर शब्द आपल्याला मिळाला. तो डिझास्टर, संकट, आपत्ती हा पण ग्रीक भाषेतून आला आहे. त्याच्यानंतर 11 आहे डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे सूट देणे. आताच्या काळात पण हा शब्द सर्वांना माहिती आहे, खूप प्रचलित शब्द आहे आणि प्रत्येक वेळी येत असतो, बरोबर ना. हा शब्द म्हणून ओळखला जातो. या शब्दाचा अर्थ या शब्दातील दोन वेगवेगळ्या शब्दापासून तयार झाला आहे. आता ते शब्द कोणते, तर एक शब्द आहे डिस, बरोबर ना. एक आहे डिस आणि दुसरा शब्द आहे काउंट. या शब्दाचा अर्थ आपण पाहिल्यावर आपणास समजतं की किती समर्पक असा अर्थ शोधून काढला आहे. डिस म्हणजे आपणास माहीत आहे, विरुद्ध आहे, उलट डिसचा अर्थ येतो. आणि काउंट म्हणजे मोजणे. दोन्ही शब्द जर एकत्र केले तर आपल्यास मिळतो एक शब्द डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे काय होतो, विरुद्ध उलटे मोजणे, विरुद्ध किंवा उलट मोजणे. म्हणजे सूट देणे म्हणजे पण कसं असतं, विरुद्ध उलटे मोजणे असाच होतो. कारण जर 100 प्राईज असली तर त्याची कमी होते प्राईज, म्हणजे उलट्या दिशेने जाते प्राईज, म्हणजे कमी होत जाते, म्हणजे विरुद्ध दिशेने जाते. त्याच्यामुळे काय होतं, तो उलटच आपण मोजतो असा होतो. कारण ज्यावेळी कोणी आपणास सूट देतो त्यावेळी त्या गोष्टीची मूळ किंमत कमी होते, म्हणजे त्या किमतीची कमी म्हणजे उलट किमतीला आपणास ती गोष्ट मिळते. आता फॉर एक्झाम्पल आपण पाहायला गेलं तर का बघा, आता किंमत आहे 100 रुपये,
एका वस्तूची काही घ्यायला गेलं 100 किंवा 1000 असली समजा, तर त्यामध्ये 10% डिस्काउंट दिला जातो, सूट मिळाली जाते. त्यामुळे त्याची किंमत किती होते? 100 रुपयाने काय होते? कमी होते त्या गोष्टीची किंमत. म्हणजे 100 पासून उलट आपल्याला काय 100 मोजावे, कमी करावे लागतील, बरोबर ना? म्हणजे 1000, त्याच्यानंतर 9099, नंतर 1000 आहे, त्याच्यानंतर 999 होतं, 998 होतं, 987 होतं, 986 होतं. म्हणजे उलट आपल्याला काय केलं जातं? त्यामध्ये मोजावे लागते. म्हणजे आपल्याला ती वस्तू फायनली कितीला मिळते? 900 रुपयाला मिळते. म्हणजे काय होतं? कमी होत जातं. ह्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की डिस्काउंट म्हणजे काय? उलट दिशेने विरुद्ध मोजणे म्हणजे आपल्याला ती कमी मिळते, असं त्याचा अर्थ आला. आता 12 आहे डिसीज म्हणजे काय? आजार, बरोबर ना? डिसीज हा शब्द कोणालाही आवडत नाही, तो माहिती आहे. कारण डिसीज आजार म्हणजे आजारपणामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात, शारीरिकदृष्ट्या पण आपण वीक होतो, मेंटली पण वीक होतो. त्याच्यामुळे डिसीजेस आजार तर आवडतच नाही. पण याचं पण कसं झालेलं आहे? तयार होऊन आलेलं आहे बघा. कारण या शब्दामुळे आपली स्थिती बिघडते डिसीजेसमुळे. हा शब्द पण 2 वेगवेगळ्या शब्दापासून तयार झाला आहे. त्यातील एक शब्द म्हणजे डिसचा अर्थ होतो उलट व विरुद्ध स्थिती. आणि दुसरा शब्द आहे तो इस म्हणजे काय? स्वस्थ व आरामात असण्याची स्थिती. आता स्वस्थ व आरामात असण्याची स्थिती म्हणजे इस होतं आणि डिस म्हणजे त्याच्या विरुद्ध होतं. म्हणजे काय होणार? तर या शब्दाचा अर्थ डिस आला म्हणजे त्यावरून आपल्याला कळतं की स्वस्थ असण्याची स्थिती नाही, म्हणजे विरुद्ध स्थिती झाली. इसचा अर्थ होतो स्वस्थ व आरामात बसण्याची स्थिती, पण त्याच्या अगोदर डिस आलं ना, म्हणजे डिस आल्यामुळे काय होलं? विरुद्ध स्थिती झाली, म्हणून तो डिसीजेस म्हणजे काय येतो? स्वस्थ असण्याची स्थिती नाही. म्हणजे एका दृष्टीने आपण काय होतो? तर आजारीच होतो असा होतो, म्हणून त्याला डिसीजेस म्हणजे काय झालेलं आहे? आजार असं झालेलं आहे. असे हे शब्द झालेले आहेत 12पर्यंत. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट शब्द, म्हणजे त्याच्या पुढचे जे काही शब्द आहेत ते. तुम्ही नक्की सांगा, तुम्हाला हे जर आवडलं असते तर लाईक करा, सबस्क्राईब करा. हे कशाला केलं आहे? हे तुम्हाला काही वेळ विरंगुळा मिळावा, म्हणजे आता खूप आपण करत आलेलो आहोत, त्याच्यानंतर थोडं रिलॅक्स व्हावं, त्याच्यासाठी हे शब्द दिलेले आहेत. थोडे व्हिडिओ 2-3 आपण करणार आहोत, म्हणजे तुम्हाला पण कसं फ्रेश असल्यासारखं वाटेल. आणि तेच मेन म्हणजे तुम्हाला पण शब्दाचं कळेल की कशी स्टोरी आहेत आणि कशा प्रकारे ते आलेली आहेत. अजून पण 2 व्हिडिओज आपण त्याचे बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही वाचा. तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांशी, मुलांशी तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्यांचा फायदा होईल, त्यांनाही ते वाचता येईल, त्यांना पण कळेल. त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पण भेट देऊ शकता. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण बरेचसे व्हिडिओज आहेत, त्याच्यानंतर बरेचसे व्हिडिओज आहेत आणि हे पण दिलेलं आहेत, फोटोज पण दिलेले आहेत, त्याचा पण अभ्यास करू शकता. त्याच्याप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ, त्याच्यावर सिरीज आहेत, गोष्टी आहेत, ते तुम्ही वाचू शकतात. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.